गडचिरोलीत वाळू माफियांचा उच्छाद. बामणी आणि उसेगाव परिसरात दिवसाढवळ्या रेतीची लूट, प्रशासन सुस्त की हस्त. गडचिरोली जिल्ह्यात एकीकडे महसूल वाढवण्याच्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे गडचिरोली तालुक्यातील बामणी, उसेगाव आणि आंबेशिवणी परिसरात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय हाकेच्या अंतरावर असतानाही पोकलेन आणि जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राची छाती फाडून रेतीची अवैध तस्करी सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून पर्यावरणाचा मोठा हास होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उसेगाव येथील आंबेशिवणी परिसरात सर्वे क्रमांक 437 मधून अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर आता भरदिवसाही ट्रॅक्टर आणि ट्रकच्या माध्यमातून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. तहसीलदारांवर गंभीर आरोप. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत थेट तहसीलदारांवर गंभीर आरोप केले आहे. वाघाडे यांच्या दाव्यानुसार त्यांनी तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. उलट तहसीलदारांनी कथितरित्या असे सांगितले की मौखिक आदेशाने रात्रभर पोकलेन चालू शकतात आणि दिवसा ट्रॅक्टर लावून जागा लेव्हल केली जाऊ शकते. या विधानामुळे महसूल विभाग आणि वाळू माफियांचे साटेलोटे असल्याचा संशय आता बळावला आहे. या अवैध रेती तस्करीबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पत्र पाठवून माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप वरिष्ठ पातळीवरून कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. प्रशासन झोपेत आहे की माफियांच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे, असा संतप्त सवाल आता गडचिरोलीची जनता विचारत आहे.